एक रिझल्ट एकदम चांगला म्हणजे आहे ना, कामच चांगलं आहे त्याच्या पद्धतीचं औषधाचं. बर. आणि हे जे व्यायाम आहे तुम्ही पण बघू शकता, मायक्रोरायझा बॅक्टेरिया आहेत. बरं, हे पाण्यातून सोडायला दिलं तर मी सलग 2 पाण्याला सोडायला लावलं होतं कांद्यासाठी. हो. तर काय रिझल्ट आला याचा? तर त्याच्यामुळं मुळवा वगैरे चांगला एकदम फुटतो आणि कांद्याला कमी प्रमाणात रोग होतो. प्रतिकार बर. शक्ती चांगली वाढते ते. नमस्कार, तुमचे सर्वांचं विशाल नेटके या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत. आज आपण कुंभारवळण गावातील प्रतिष्ठित शेतकरी गणेश कामटे यांच्या आपण कांद्याच्या प्लॉटवर उपस्थित आहोत. गेल्या 3 महिन्यापूर्वी आपण कांद्यासाठी नेटसपचे जे जैविक औषधं आहेत ते औषधं त्यांना दिली होती. याचा वापर त्यांनी कसा केला आहे, त्यांना काय रिझल्ट आला आहे, हे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेणार आहोत. तो हा व्हिडिओ बघण्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. आपण त्यांच्याकडून सर्व जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? गणेश गणपा कामटे, राहणार? राहणार कुंभारवळण. मी कांद्याची शेती केली आहे. त्यातून मला विशाल नेटके यांनी नेटसर्प या माध्यमातून स्टीमब्रिज, व्यायाम, बायो 99 ही औषधं कांद्यासाठी दिली होती. त्याचा रिझल्ट किंवा त्याची वापरणी त्यांनी कशी करायची, काय करायचं ते त्यांनी सांगितलेलंच आहे. बर. स्टीमरीज आणि बायो 99 याचा फवारणी किती केलं तुम्ही? स्टीमब्रिजच्या 2 फवारण्या केल्या. काय बायो झालं त्यातून, काय वाटलं तुम्हाला फवारणी केल्यानंतर? कांद्याला ही चांगली येते, म्हणजे कांदा आपला आहे ना पोसण्यासाठी वगैरे किंवा हे दिसण्या म्हणजे करप्या वगैरे दिसत नाही. जास्त प्रमाणात हिरवा असा गार दिसतो कांदा. हा, म्हणजे ते एक प्रकारचं एक जैविक टॉनिक आहे आणि ऑल स्टेज मध्ये कोणत्याही क्रॉपला, कोणत्याही पिकासाठी चालतं. बरं, हे टॉनिकचा छान रिझल्ट आला का तुम्हाला? फोटॉनिकचा छान रिझल्ट छान आला. बरं, हे बायो 99 तुम्ही आपल्या सर्व पिका जे औषधं मारताल, केमिकल असो किंवा जैविक असो, सगळ्यामध्ये मिक्स करता. हो सगळे. ते कसं काय क्वालिटी येते? त्याची क्वालिटी चांगली आहे, त्याच्यामुळे रिझल्ट बी चांगला आहे. बरं, जे औषधं मारताय त्याला प्रॉपर रिझल्ट द्यायला काम करतं, तसं तुम्हाला अनुभव आला का? हो, प्रॉपर चांगला एकदम रिझल्ट आलेला आहे. बरं, मार्केटला वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलचे स्टिकर भेटत असतात बरं का. पण मार्केटचे जे स्टिकर असतात हे स्टिकर किंवा स्प्रेडर, ऍडज्युएंट असे काही प्रोडक्ट असतात, पण आपलं 9 प्रकारची कामं करतं. म्हणजे तुम्हाला दाखवताना 4 प्रकारची कामं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवली होती. बरं, तशी कामं करतंय का? हो चांगलं, एक रिझल्ट एकदम चांगला म्हणजे आहे ना, कामच चांगलं आहे त्याच्या पद्धतीचं औषधाचं. बरं. आणि हे जे व्यायाम आहे तुम्ही पण बघू शकता, मायक्रोरायझा बॅक्टेरिया आहेत. बरं, हे पाण्यातून सोडायला दिलं तर मी सलग 2 पाण्याला सोडायला लावलं होतं कांद्यासाठी. हो. तर काय रिझल्ट आला याचा? तर त्याच्यामुळं मुळवा वगैरे चांगला एकदम फुटतो आणि कांद्याला कमी प्रमाणात रोग होतो. प्रतिकार बरं. शक्ती चांगली वाढते त्याच्यात. बघा शेतकरी मित्रांनो, हे व्यायाम मायक्रोरायझा बॅक्टेरिया पाण्यात सोडले असता की लवकरात लवकर ते पांढऱ्या मुळ्या वाढवायला काम करतोय. पांढऱ्या मुळ्या इतक्या होतात की सांगताना त्यांच्या मुलाने पण सांगितलं होतं की पांढऱ्या मुळ्या लय वाढल्यात. बरोबर, हे पांढऱ्या मुळ्या वाढल्यामुळे कांदा चांगला राहिला आणि साईजला पण चांगला झालेला आहे आणि क्वालिटी पण कांद्याची चांगली झालेली आहे. तुम्ही बघू शकता खाली. आणि हे सोडलं सलग 2 पाण्याने सोडलं का? 2 पाण्यात. बरं, खर्च किती आहे? किती रुपयाला दिलं तुम्ही? तुम्हाला 375 300. MRP आहे एकरी. तर तुम्हाला 200 कितीला पडलं होतं? 80 की 85? 380 आसपास काहीतरी दिलं. हा, म्हणजे 281. हा. 281 रुपयाला एकरी खर्च होता, दोनदा सोडलेलं आहे. आणि स्टीमरीज बायो 99 1500 रुपयाचं हे त्यांनी 2 स्प्रे केल्यात. बाकी त्यांची पिकं होती, वाटाणा वगैरे होता, त्याला असं पण वापरलेलं आहे. जवळजवळ ते 24 पंप 25 पंपाचं औषध होतं, म्हणजे बाकीच्या पिकाला पण वापरलं. हे एक पाऊण एकराचा कांदा आहे, त्याला 2 स्प्रे केले, दोनदा पाण्यातून हे सोडलं. त्यामुळं पांढऱ्या मुळ्या वाढल्या, खोड मजबूत झालं. बरोबर. हो. बरं, साईजच्या टायमाला तुम्ही सुपला टाकला होता, त्यानंतर तुम्ही मला विचारला असता, मी तुम्हाला पीके हे बॅक्टेरिया बेस तुम्हाला खत अपटेक करण्यासाठी दिलं होतं. त्याचा काय रिझल्ट आला तुम्हाला? त्याचा रिझल्ट तुम्ही कांद्याच्या आपण जे दाखवला व्हिडिओ त्यातून तुम्ही पाहू शकता आणि साईज साठी कांदा कसा झालेला आहे तुम्ही पहा वाटल्यास. बरं, कांदा साईज ओके आहे का? तुम्हाला काय वाटतंय? चांगला आहे, कांद्याची साईज चांगली आहे. चांगली आहे. बरं, कांद्याला क्वालिटी आहे का? कांद्याला क्वालिटी आहे. तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता, कांदा आता भरायची वेळ आलेली आहे. ओके. बरं, एकंदरीत हे जे औषधं आहेत, जैविक औषधं आहेत, नेटसपची जे जैविक औषधं आहेत, जे आपल्याच इथे बनतात आजिओबायोटिक खळदला. बरं आहे, याचं सारांश तुम्ही कोणत्या कोणत्या पिकांना औषधं वापरलं? वाटाण्याला वापरली, कांद्याला वापरली, गव्हाला वापरली,
आपण गोटला असणारा सुद्धा वापरलेली आहे. बरं, वाटाणा हे जे पीक चाललं होतं गेल्या 2 महिन्यापूर्वी, त्याला काय रिझल्ट आला? वाटाणा एक नंबर चांगला होता, माल बी भरपूर होता, फुल भरपूर होतं. त्याच्यामुळं वाटाणा आपल्याला लय भरपूर प्रमाणात माल सापडलेला आहे. बरं, साहेबांचा आपण वाटाण्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे, तुम्ही तो आपल्या चॅनलवर आहे, अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. तो पण छान असा रिझल्ट आलेला होता. आणि पूर्वी आता किती वर्ष झालं औषधं वापरताय तुम्ही? मी पाठीमागे 2 वर्षापूर्वी वापरली होती, पण थोडासा वाय जरा गॅप पडला. गॅप पडला आणि त्यानंतर ह्या वर्षी वापरली, तर त्यातून मी खूप समाधानी आहे. हा, म्हणजे 2 वर्षापूर्वी सरांनी औषधं घेतली होती, त्यांना छान रिझल्ट आला, पण गेल्या वर्षी थोडं दुष्काळाच्या परिस्थिती होती, त्यामुळे थोडं गॅप पडला. आणि ह्या वर्षी सुरुवातीपासून कांद्यासाठी औषधं घेतली, परत वाटाणा पीक, कोथिंबीर, आता मेथी पण टाकलेली आहे, कोथिंबीर पण टाकलेली आहे, त्याला पण त्यांनी सुरुवातीपासून स्प्रे घेतलेत. एकंदरीत हे जे औषधं आहे, जैविक औषधं, याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? हो, एकदम. हे जे प्रोडक्ट आहेत, आपले जो व्हिडिओ बघतोय, मग कोणताही शेतकरी असो, ओके, कारण आपले औषध सगळ्या पिकांना चालतात. बरं, जे आपला व्हिडिओ पाहतात शेतकरी वर्ग, त्यांना तुम्ही काय सल्ला देताल? या औषधाचा वापर तुम्ही करून पहा, तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की आल्यानंतर तुम्ही त्याचे फायदे किंवा काय आहे ते तुम्ही स्वतःहून सांगता. खर्च लय आहे का? नाही, खर्च थोड्या प्रमाणात. आपला किती झाला असेल? 4,000 रुपये झाला, 4 ते 4,500 रुपये झाला असेल. स्टीमरीज बायोनो 1500, व्यायाम 280, समजा ते 600 पकडा, किती झाले? 2100. आणि 900 रुपयाचं खत किती झाले? 3,000. 3,000 रुपये. म्हणजे खर्च सांगितलं तुम्ही त्याच्यापेक्षा कमी होतं. तुम्ही 3, 3.5, 4,000 बोलले, म्हणून मी सांगितलं खर्च आपला 3,000 झाला. तुमच्या बाकीच्या पिकांना पण फवारण्या झाल्या, जवळजवळ 24 पंपाचं औषध होतं, स्टिकर 20 पंपाचा होता, पांढरे मुळ्यासाठी आपण 2दा दिलतो, आणि एका एकरासाठी आपण खालून खत पण दिलतं बॅक्टेरिया बेस. त्यामुळं हा खर्च हा कमी आहे. बरोबर. जसं बरं, हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? हे कंटिन्यू प्रोडक्ट वापरणार का? हो, कंटिन्यू वापरणार. बरं, नेटसपला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.